संभाजीनगरमध्ये निवडणूक अधिकाऱ्यानं बी फॉर्म लपवल्याचा आरोप करण्यात आलाय। झोन क्रमांक 1 मधील व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। महापालिका निवडणूक अर्ज छाननी प्रक्रिया घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांनी तांत्रिक कारणास्तव एका महिला उमेदवाराचा अधिकृत बी फॉर्म लपवल्याचा आरोप केला जातोय। संबंधित उमेदवाराला अपक्ष म्हणून घोषित केल्यानं संतप्त कार्यकर्त्यांनी प्रश्नांची सरबत्ती करत अधिकाऱ्याला धारेवर धरलं। व्हायरल व्हिडिओमध्ये कार्यकर्ते लतीफ पठाण यांना जाब विचारताना दिसतायत। आम्ही दिलेला फॉर्म तुम्ही स्वीकारला, मग आता तो अर्जात लावत का नाही? फॉर्म जोडायचा नव्हता तर तो परत का दिला नाही, असा सवाल कार्यकर्ते करतायत। गरीबाच्या पोटावर पाय दिला तुम्ही तर दिला तर जोडला नसता तुम्ही, मग एबी फॉर्म ते सोबतच दिलं तुम्हाला सॅम्पलर केलेलं होतं तुम्ही, ते एबी फॉर्म मी भाडा मग माझा। संभाजीनगरमध्ये एक व्हिडिओ व्हायरल होतोय। भारतीय जनता पक्षाच्या महिला उमेदवारांचा फॉर्म लपवल्याचा हा आरोप होतोय त्या व्हिडिओवरून, आणि नेमकं ते काय प्रकार आहे त्या स्वतः भाजपच्या महिला उमेदवार आहेत, त्यांच्या हातामध्ये हा एबी फॉर्म दिसतोय आपल्याला। त्यांच्याशी आपण बोलूया, नेमकं काय प्रकार घडला होता। सर, मी एबी फॉर्म जमा केला, त्यांनी हा फॉर्म टेबलाखाली लपवला, माझा फॉर्म लावलाच नाही सर। त्यांनी माझ्यावर खूप अन्याय केला। त्यांनी या फॉर्म लपवल्यामुळे माझा भारतीय जनता पक्षाचा जो फॉर्म आहे त्यांनी मला अपक्ष घोषित केलं, आणि कमळ या पक्षाच्या चिन्हाला निवडणूक आयोगाने रद्द केलं, आणि यांच्यावर कारवाई करा निवडणूक आयोगावर, ही माझी परवानगी आहे। अच्छा, तुम्ही आता या संदर्भात कुणाला वरिष्ठांकडे जाणार, तक्रार करणार आहेत का? काय नेमकं काय पुढचं पाऊल आहे? हो, आम्ही याच्यावर खूप प्रकारे तक्रार करणार आहे, कारण की मी महिला अनुसूचित जातीची आहे। त्यांनी माझ्यावर अन्याय केलेला आहे, माझा फॉर्म लपवलेला असल्यामुळे आम्ही तक्रार करणार आहोत। आपण पाहिलेत की हा एक प्रकार समोर आलेला आहे, आणि व्हिडिओमध्ये जो कागद काढताना दिसतायत निवडणूक अधिकारी, तर तो कागद यांचा बी फॉर्म होता असा दावा यांचा केलेला आहे, आणि या संदर्भात वरिष्ठांकडे आम्ही तक्रार करणार आहोत, न्याय मागणार आहोत, अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी उमेदवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेली आहे। कॅमेरा पर्सन अमोलसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।